आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. विचार करा, कोणीतरी फ्रेट ऑपरेशन्समध्ये 20 वर्ष घालवली आहेत. प्रत्येक गोष्टीची आतून बाहेरून माहिती आहे. आता त्यांना सेल्समध्ये जायचंय. तर हा प्रवास कसा असेल? यासाठी एक स्पष्ट मार्ग कसा शोधायचा? चला, यावरच आज सविस्तर बोलूया. 20 वर्ष म्हणजे विचार करा, या काळात किती अनुभव गाठीशी जमला असेल. ऑपरेशन्समध्ये काम करणारी व्यक्ती म्हणजे ती जी प्रत्येक अडचण सोडवते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. खरं तर हेच ते लोक आहेत जे संपूर्ण सिस्टम चालू ठेवतात. आणि मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो. आतापर्यंत समस्या सोडवणारी व्यक्ती आता व्यवसाय आणणारी व्यक्ती बनू शकते का? म्हणजे प्रतिक्रियेवर आधारित कामातून सक्रियपणे व्यवसाय निर्माण करण्याकडे वळण्यासाठी काय लागतं? पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? सेल्समध्ये यशस्वी होण्यासाठी जो पाया लागतो तो आधीच तयार आहे. तुमचा अनुभवच तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि तो तुम्हाला इतरांपेक्षा जास्त विश्वासार्ह बनवतो. तर मग आपल्या पहिल्या भागात आपण याच मुद्द्यावर लक्ष देऊया. तुमचा ऑपरेशनल अनुभव हा काही अडथळा नाहीये. उलट तोच तुमचा सुपर पॉवर आहे. कसा? चला बघूया. हे गुणधर्म तुम्हाला इतर सेल्सवाल्यांपेक्षा एकदम वेगळं ठरवतात. म्हणजे तुम्हाला फक्त रेट्स माहीत नाहीत, तुम्हाला ग्राउंड रियालिटी माहीत आहे. कुठं काय अडचण येऊ शकते आणि ती कशी सोडवायची हे तुमच्या नसानसात भिनलेलं आहे. आणि यामुळेच क्लायंटच्या ऑपरेशन टीमचा तुमच्यावर लगेच विश्वास बसतो. ठीक आहे, तर आपल्याकडे एक कौशल्य आहे. पण आता वळूया मानसिकतेकडे. कारण सेल्ससाठी फक्त कौशल्य असून चालत नाही, योग्य मानसिकता घडवणंही तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. जरा विचार करा, सेल्समध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठा मानसिक अडथळा कोणता असू शकतो? तो बहुतेक वेळा बाहेरचा नसतो, तो आपल्या आतच असतो. आणि ते उत्तर आहे नकाराची भीती. हो, नाही ऐकण्याची भीती. आणि हे अगदी नॉर्मल आहे, यात काही चुकीचं नाही. विशेषतः जेव्हा आपण या क्षेत्रात नवीन असतो. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर आपण नक्कीच मात करू शकतो. मग या भीतीवर मात करायची कशी? तर त्यासाठी एक सोपी 3 स्टेप स्ट्रॅटेजी आहे. 1. फ्लेक्सिबल बना, म्हणजे लवचिक व्हा. 2. कुठलाही नकार वैयक्तिकरित्या घेऊ नका. लक्षात ठेवा, ते प्रॉडक्टला नाही म्हणतायत, तुम्हाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3. काम करत रहा, ॲक्शन घेत रहा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वास म्हणजे काहीतरी जादू नाहीये, तो कृतीतून तयार होतो. म्हणजे जेव्हा आपण एखादं काम पूर्ण करतो, त्याचे चांगले परिणाम बघतो, तेव्हा आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक कॉल, प्रत्येक भेट ही एक शिकण्याची संधी आहे. ओके, तर मानसिकता तर झाली. आता वळूया प्रत्यक्ष रणनीतीकडे, म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी. कारण आजच्या मार्केटमध्ये फक्त समस्या सोडवून नाही चालणार, त्या तुम्हाला सक्रियपणे शोधाव्या लागतील. इथे बघा, जुन्या आणि नवीन पद्धतीतला फरक किती स्पष्ट आहे. आधी कसं होतं, शिपमेंटच्या मागे धावायचं, किमतीवर घासाघीस करायची. पण आता तसं नाही. आता आपल्याला एक स्ट्रॅटेजिक विचार करावा लागेल, एक पाईपलाईन तयार करावी लागेल. आणि फक्त किमतीवर नाही, तर व्हॅल्यूवर, म्हणजे आपण ग्राहकाला काय फायदा करून देऊ शकतो यावर बोलायचंय. आणि या नवीन विचाराचा आत्मा आहे अकाउंट सेगमेंटेशन. आता हा काय प्रकार आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्यांच्याकडे खूप माल आहे, फक्त त्यांच्यामागे न धावता अशा ग्राहकांना शोधणं ज्यांना तुमच्या खास कौशल्याची, तुमच्या अनुभवाची खरी गरज आहे. मग असे योग्य ग्राहक कसे ओळखायचे? तर त्यासाठी हे काही निकष आहेत. त्यांचा वर्षाचा लॉजिस्टिक्सवरचा खर्च किती आहे? ते फार्मा किंवा ई-कॉमर्ससारख्या कोणत्या विशिष्ट क्षेत्रात आहेत का? त्यांना कस्टम्समध्ये उशीर होण्यासारख्या काही अडचणी येतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला योग्य ग्राहक शोधायला मदत करतात. सेल्स करिअरची सुरुवात, विशेषतः पहिलं वर्ष, खूप चॅलेंजिंग असू शकतं. म्हणूनच ह्या काळात टिकून राहण्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स बघूया, जे खूप महत्त्वाचे आहेत. हा आकडा बघा, 27%. अमेरिकेतल्या सेल्स प्रोफेशनल्सचा हा वार्षिक टर्नओव्हर रेट आहे. म्हणजे दरवर्षी 4 पैकी जवळजवळ 1 जण ही नोकरी सोडून देतो. म्हणूनच पहिल्या 1-2 वर्षांसाठी एक पक्की योजना असणं खूप गरजेचं आहे. मग ह्या सुरुवातीच्या काळात टिकून राहण्यासाठी काय करायचं? तर हे आपलं सर्व्हायव्हल किट आहे. टीमची मदत घ्या, विचारायला लाजू नका. प्रत्येक ट्रेनिंगमध्ये भाग घ्या, एक विद्यार्थी बनून शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनुभवी सेल्समनसोबत कॉलवर जा. ते ग्राहकांशी कसं बोलतात हे प्रत्यक्ष अनुभवा. या छोट्या छोट्या गोष्टींनीच तुमची एक प्रोसेस तयार होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
प्रत्येक संभाषण हे एक शिक्षण आहे. प्रत्येक कॉल तुमचा कम्फर्ट झोन वाढवतो. याला पास फेलची परीक्षा समजू नका. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि प्रत्येक नाही तुम्हाला पुढच्या होच्या एक पाऊल जवळ घेऊन जातं. आणि आता आपण पोचलो आहोत आपल्या अंतिम ध्येयाकडे, जे फक्त टार्गेट पूर्ण करण्याच्या खूप पलीकडचं आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ग्राहकांना खरं खोटं लगेच कळतं आणि इथेच तुमचा ऑपरेशन्समधला अनुभव कामी येतो. तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं सखोल ज्ञान, हेच तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे जे ग्राहकांचा विश्वास जिंकतं. तर एक विश्वासू सल्लागार नक्की करतो काय? तो काळजीपूर्वक ऐकतो. तो योग्य प्रश्न विचारतो. तो फक्त प्रॉडक्ट विकत नाही, तर उपाय, सोल्युशन देतो. आणि तो शॉर्ट टर्म फायद्यापेक्षा लाँग टर्म संबंधांवर लक्ष देतो. आणि गंमत म्हणजे हे सगळे गुण एका चांगल्या ऑपरेटरमध्ये आधीपासूनच असतात. म्हणून शेवटी सांगायचं तर हा प्रवास काहीतरी नवीन बनण्याचा नाहीये, तर तुमच्याकडे जी 20 वर्षांची अनुभवाची प्रचंड संपत्ती आहे तिला फक्त एका नवीन पद्धतीने वापरण्याचा आहे. तुम्ही सेल्समॅन नाही बनत आहात, तुम्ही तुमच्या ज्ञानाला एक नवीन दिशा देत आहात. ज्या समस्या तुम्ही गेली 20 वर्ष सोडवत आला आहात, त्या तुमच्या ओळखीच्या आहेत नाही का? मग आता वेळ आलीये का की त्या समस्यांना स्वतः शोधून काढायची आणि लोकांना मदत करायची? विचार करा.